तरी सर्व मुरुडकर आणि मुरुड परिसरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी या शिबिरात सामील ठिकाणी आहोत आणि येण्याचे कारण कसे विशेष आहे कारण स्वराज फाउंडेशन मुरुड यांनी आज हृदयरोग निदान व उपचार शिबिर या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं होतं। आता आपल्यासोबत स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष गजाननजी सर आहेत, आपण त्यांना विचारू। सर काय सांगा? नमस्कार। स्वराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध आजारांवर सातत्याने शिबिरांचं आयोजन करण्यात येतं आणि इतर काळामध्ये देखील विविध आजारावरती उपचार करण्यासाठी पेशंटला मोफतमध्ये मुंबई, मिरज, पुणे या ठिकाणी मोफतमध्ये उपचार करण्यात येत असतात। यावेळेस आपण हृदयाचं शिबिर ठेवलेलं आहे। आपल्यासोबत सिनर्जी हॉस्पिटल आहे मिरजचं। आज पेशंटचं BP चेक करण्यात येईल, त्याच्यानंतर त्याची शुगर चेक करण्यात येईल, आवश्यकता पडली ECG चेक करण्यात येईल। त्यानंतर डॉक्टर पेशंटला सल्ला देतील की पेशंटला तपासून आणि त्याच्यानंतर त्याची सर्जरी मोफतमध्ये करण्यात येईल। सर्जरी MJPJYच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल। त्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा फंड लागले तर काही ट्रस्टच्या माध्यमातून देखील ते फंड्स उभा करण्यात येतील आणि हॉस्पिटलचा CSR देखील या ऑपरेशनसाठी वापरण्यात येईल। 134 पेशंटची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे। त्याच्यानंतर इथं प्रत्यक्षात नोंदणी अजून चालूच आहे। जवळजवळ हा आकडा 200च्या वरती गेलेला आहे। 40 पेशंटची आत्ता तपासणी झालेली आहे, ज्याच्यामध्ये ECG वगैरे सर्व करून डॉक्टरांचा सल्ला त्यांना देण्यात आलेला आहे। त्यातल्या काही पेशंट्सला मिरज येथे पुढील तपासणीसाठी आणि उपचारासाठी बोलवण्यात आलेलं आहे। तर आता पुढील 2-3 दिवसामध्ये ज्या पेशंटच्या ऑपरेशनसाठी बोलवलं आहे त्यांना पुढील 2-3 दिवसामध्ये आपण मिरजला घेऊन जाऊन त्यांची पुढची तपासणी व ऑपरेशन करणार आहोत। त्याचबरोबर आपल्यासोबत हॉस्पिटल येथे चांडक हॉस्पिटल सर्व चांडक सर आहेत, आपण त्यांच्याशी थोडंसं संवाद करूयात आणि त्यांना विचारूयात या संपूर्ण कॅम्पबद्दल सरांचं काय मत आहे ते जाणून घेऊया। सगळ्यांना नमस्कार। सगळ्यात आधी मी अभिनंदन करू इच्छितो आमचे मित्र श्रीगजाची सर्व टीम त्यांनी ह्या फाउंडेशनच्या मार्फत मागडल्या वर्षभरात, मला वर्षभरापेक्षा जास्त म्हणेल, मी 5 वर्ष 7 वर्षापासून मी पाहतोय। मग ते हँडिकॅप लोकांसाठी आपण प्रोस्थेसिस देणं असेल तर मागे 2 महिन्यापूर्वीच आपण व्हेरिकोज वेन्ससाठी एक मोठा कॅम्प घेतला आणि जवळपास 50 व्हेरिकोज वेन्ससाठी जे बऱ्याच दिवसापासून होते त्यांना आपण ऑपरेटिव्ह फ्रीमध्ये करून दिलं। तर फार मोठं कार्य मुरुड नगरीमध्ये श्री गजानन साबळे आणि त्यांच्या टीमच्या थ्रू होत आहे। त्यामध्ये सिनर्जी हॉस्पिटल जे आहे ते म्हणजे तेही पूर्णतः इन्व्हॉल्व असून त्यांनी पूर्ण मदत करत आहेत। त्यांनी जवळपास असं म्हणून आपण मुरुडला अडॉप्ट केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आता ह्या सर्व मोठ्या सर्जरी होत आहेत। आता ॲक्च्युली आजच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर आता हृदयरोग हा एक आईसबर्ग झाला। आईसबर्ग म्हणजे दिसायला लागलं आपल्याला लहानसं, पण त्यापेक्षा फार मोठा प्रमाणात हे आजाराचं स्वरूप आहे। आधी आपण फक्त वयस्कर लोकांनाच हृदयरोग झाला असं म्हणत होतो, पण तसं नाही आहे। कोविडच्या नंतर बरेच जण आता पाहतो आपण यंग लोकांनाही अटॅक येतो आहे आणि अकस्मात मृत्यू होतो आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीपासून वाचण्यासाठी ॲक्च्युली प्रिव्हेंटिव्ह कधीही चांगलं असतं, म्हणजे उपचार परत करण्यापेक्षा जर आपण योग्य काळजी घेतली आणि आपण जर समजा ह्या आजाराला होण्यापासूनच थांबवण्यासाठी प्रयत्न केला तर ते फार चांगलं आहे। आणि आजच्या ह्या कॅम्पच्या माध्यमातून जवळपास 200 लोकांची जी तपासणीवर आहे त्या तपासणीमध्ये सुरुवातीला ECGपर्यंत लेवलवर होईल। ज्या लोकांना गरज वाटते किंवा जे सिम्पटमॅटिक असतील त्यांना गरज पडल्यावर आपण 2D इको वगैरे करणार आहोत आणि 2D इको वगैरे झाल्यावर जे काही प्रॉब्लेमॅटिक पेशंट असतील त्या पेशंटला गरज पडल्यावर अँजिओग्राफी, गरज पडल्यावर बायपास